कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी ठाणे क्राईम ब्रांचच्या ताब्यात. कल्याण न्यायालयात हजर करणार दुपारी क्राईम ब्रांचची पत्रकार परिषद. कल्याणमधील घटनेप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश तर आरोपीला फाशीच्या शिक्षेचं खासदार श्रीकांत शिंदेंचं आश्वासन. राजगुरुनगरमध्ये घराजवळ खेळताना हरवलेल्या मुलींचे मृतदेह आढळले. पिंपामध्ये शेजारी राहणाऱ्या आचार्याने अतिप्रसंग करून खून केल्याचा तपासात उघड. नराधम आचार्याला बेड्या. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही घेणार सदिच्छा भेट. तर दुपारी कुटुंबासह श्रीनगरला रवाना होणार. बेस्टला आर्थिक मदत करण्यास नकार दिल्यामुळे कामगार सेनेची पालिका आयुक्तांविरोधात निदर्शनं. सर्व आगारात काळ्या फिती लावून आंदोलन. आता शेतकऱ्यांसाठीही खास युनिक फार्मर आयडी. केंद्राच्या अॅग्रिस्टॅक योजनेतील तरतूद. लँड रेकॉर्ड आणि अन्य तपशील शेतकरी युनिक आयडीला जोडणार. राज्यातल्या मंदिरांमध्ये आठवड्यातून एकदा महाआरती करण्याचा ऐतिहासिक ठराव. शिर्डीच्या मंदिर महासंघाच्या अधिवेशनात एकमताने ठराव संमत. गांधीजी पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष झाल्याच्या शतक महोत्सवानिमित्त बेळगावात काँग्रेसचं सेलिब्रेशन. कार्यकारिणी बैठकीत आगामी वर्षभराच्या रोडमॅपवर चर्चा. कडाक्याच्या थंडीमध्ये उत्तर भारत गोठला. जम्मू काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी. श्रीनगरमध्ये उणे 7 तर हिमाचलमधील लाहोल स्पितीमध्ये उणे 10 अंश सेल्सिअस तापमान. मुंबईतही थंडीचा जोर पुन्हा वाढला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.